नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे। भरधाव मालवाहू वाहन चालकाला डुलकी लागल्याने थेट महामार्गाखाली उतरून झाडावर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या भीषण धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला। जबलपूर कडून नागपूरच्या दिशेने येत असलेले MS-20 EG 3627 क्रमांकाचे मालवाहू वाहन अचानक अनियंत्रित झाले आणि थेट महामार्गाखाली उतरले। भरधाव वेगाने असलेले वाहन रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळल्याने वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। अपघात इतका भीषण होता की वाहनातील मोहम्मद मतीन मोहम्मद इसा वय 50 राहणार छत्रपती संभाजीनगर यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक शेख नमीद शेख कबीर वय 39 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देवलापार ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तसेच ओटीएटल टोल प्लाझा कुमारी येथील कर्मचारी प्रवीण ठाकूर, नितेश नेवारे आणि कुंजीलाल तुमदास यांनीही मदत कार्य सुरू केले। मृतदेह छवी विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। महामार्गावरील वाढते अपघात आणि चालकांच्या थकव्याचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे। महामार्गावरील वेग, थकवा आणि काही क्षणाची डुलकी किती जीवघेणी ठरू शकते याचं हे धक्कादायक उदाहरण आहे। वाहन चालवताना काळजी आणि पुरेशी विश्रांती घेणं किती महत्त्वाचं आहे हे या दुर्घटनेतून पुन्हा अधोरेखित झालं आहे।